नमस्कार, मधुस किचनमध्ये सर्व व्ह्यूअर्सचे स्वागत आहे। आज मी आपल्यासोबत शेअर करणार आहे गावच्या धाटणीची शेंगदाणे घालून बनवलेली पालकची चविष्ट अशी घोटीव भाजी। यासाठी इथे एक पालकची जुडी स्वच्छ निवडून धुवून आणि चिरून घेतलेली आहे। आता या भाजीला आपल्याला काही शेंगदाण्यांसोबत शिजायला घालायचं आहे। साधारण 10 मिनिटांसाठी याला मध्यम आचेवर शिजवून द्यायचं आहे। भाजी शिजेपर्यंत ह्याला लागणारा मसाला आपण पाहून घेऊ। त्यासाठी काही हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर याचे वाटण करून घेऊया। तर इथे आपलं मसाल्याचं वाटण तयार झालेलं आहे। तसेच तुम्ही बघू शकता की इथे भाजी देखील शिजलेली आहे। आता आपल्याला यामध्ये ज्वारीचे पीठ टाकून हटवून घ्यायचं आहे। हे एवढ्यासाठी कारण भाजीला घट्टपणा येण्यासाठी आपण यामध्ये कोणतीही डाळ वगैरे टाकलेली नाही आहे। तर ज्वारीच्या ऐवजी तुम्ही चण्याचं किंवा बाजरीचं पीठ टाकून देखील हे हटवून घेऊ शकता। तर व्यवस्थितपणे हे भाजीमध्ये मिसळून घ्यायचं आहे आणि यानंतर हे खाली उतरून काढून घ्यायचं आहे आणि भाजीला फोडणी द्यायची आहे। फोडणी करता आपण तेल चांगले तापवून घेऊया आणि यामध्ये जिरे, मोहरी आणि हळद टाकूया। आता यामध्ये तयार मसाला टाकून परतवून घेऊया। मसाला व्यवस्थित परतून झाल्यावर आपल्याला यामध्ये शिजलेली भाजी टाकायची आहे। तर यामध्ये चवीपुरते मीठ टाकूया आणि हे व्यवस्थित मिसळून घेऊया। तुम्ही बघू शकता पीठ लावल्यामुळे या भाजीला छानसा घट्टपणा आलेला आहे। अतिशय साधी, सोपी, झटपट उरकणारी गावच्या धाटणीची अशी ही भाजी आहे। चवीला अतिशय उत्कृष्ट लागते। खास करून बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत जर आपण खाल्ली तर ती अतिशय उत्तम लागते। लोहाने भरपूर अशी ही भाजी आहे। शरीरामधले हिमोग्लोबिनची कमतरता दूर करते। त्यामुळे साधारण आठवड्यातून एकदा तरी ही भाजी आवर्जून खाल्ली पाहिजे। आता तुम्ही पाहू शकता भाजीला छानशी उकळी आलेली आहे आणि ही भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि आपण घरी अवश्य ट्राय करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह। धन्यवाद।